आई ग नका हात लावू नकस. इतकं दुखायला लागलंय का नाही. कसं काय सटकलं काहीच कळणं झालंय. अहो ताईसाब आता सटकलाय तर सटकलाय. जास्त विचार करू नका सा. गप्प पडा की. आमच्यामुळं जाऊबाईंचं पेपर तपासण्याचं काम खोळंबलंय. ते लय मनाला लागलंय बघा आमच्या. वहिनी तुम्ही असा विचारही मनात आणू नका. तुम्ही इथेच आराम करा. सुई टोचून घेतली तर आराम पडेल असं वाटतंय मला. नाही नाही गोदक्का इंजेक्शनचं लय भ्या वाटतंय बघा आम्हासनी. इंजेक्शन नग. अहो ताईसाब डॉक्टर्सनी दाखवू दे की. उद्या वाढलं म्हणजे दुखणं. तेवढं कळतं आम्हासनी. डिग्री पासून शिक्षण झालंय आमचं. काय झालं वहिनी? अहो त्यांना कसं कळन. आम्हासनी विचारा. काय झालं सांगतो. ते जाऊबाईंचं पेपर तपासण्याचं काम नीट व्हावं म्हणून देवाला आम्ही तेल व्हायला चाललो होतो तर पायरीवरनं सटकलो आणि पाय मुरगळला आमचा. अगं मग इथंही उळत बसल्यावर ठीक होणार आहे काय? हा चल दवाखान्यात जाऊया. नाही गावातल्या दवाखान्यात आम्ही नाही येणार. अगं मग कोल्हापूरला जाऊया की. अहो हिथं पाय उचलणं झालाय. कोल्हापूर पत्तूर कसं येणार आहे बरं. मग तूच सांग काय करायचं ते. उगाच मागणं वरडत बसायचं नाही. मला कोणी काही विचारलं नाही म्हणून. काय सुनबाई किरकोळ किरकोळ म्हणता कधी गँगरिंग होते कळत बी नाही माणसाला. आणि गँगरिंग झालं म्हणजे काय कापावं लागतं ना. काका वहिनी मलाही वाटतंय तुम्ही एकदा दवाखान्यात जाऊन या. उगाच जास्त काही झालं असेल तर. अहो नाही जोराचा मुका मार बसलाय फक्त. होईल 2-4 दिवसात नीट. चंदे हा जरा सूज आल्या का बघ बरं. ताईसाब यायले सूज यायले. आई ग आजचा दिवसच खराब आहे बाबा. तुम्ही जावा बरं समधी. आम्हाला जरा पडू द्या निवात. अगं मग वर जाऊन आराम कर की. उगाच वहिनीच्या कामात कशाला खोळंबा. अहो नाही भाऊजी वहिनींना नीट चालताही येत नाहीये. पायऱ्या कशा चढतील त्या. त्यापेक्षा त्यांना इथेच बसू दे. बघितलं समजांनी. नवऱ्याला काही काळजी नाही पण जाऊबाईला किती काळजी आहे आमची. तुम्ही जावा बरं समधी. आम्हाला जरा जाऊबाईंजवळ बसू द्या. ताईसाब रक्तचंदन उगाळून लावलं की सूज यायची थांबल बघा. कोण लावणार. म्या. तू इथं एक काम सांगितलं तर धड जमत नाही तुला. हाय तो पाय बी मोडून ठेवशील आमचा न ग. मी लावू काय? नाही गोदक्का तुम्ही वयानं मानानं मोठ्या आहात. तुमच्याकडनं सेवा करून घेणं शोभत नाही आम्हासनी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.